जय महाराष्ट्र. मी अर्जुन लक्ष्मीकांत टाक, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परभणी. आज व्हिडिओ करतोय. विषय पण तसा इंटरेस्टिंग आहे. आपण परभणीमध्ये जे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, ह्या कृषी विद्यापीठामध्ये अनेक भ्रष्टाचार होतात अशा बातम्या आपल्या कानावर येत असतात, आपण पेपरमध्ये वाचत असतो. तर माझ्या कानावर काही गोष्टी माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या मित्रांनी मला टाकले होते की कुलगुरू जे आहेत आपल्या विद्यापीठाचे, सर्वोच्च स्थानी असतात, त्यांनी टोयोटा फॉर्च्युनर गाडी विकत घेतली. मग त्यांना टोयोटा फॉर्च्युनर गाडी विकत घेता येते का, मी असा अभ्यास केला. तर मग त्याच्यामध्ये मला महाराष्ट्र शासनाचा एक GR आढळला. त्या GR नुसार आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना 12.5 लाखापेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी करता येत नाही. आणि टोयोटा फॉर्च्युनर गाडी ही किमान 40 लाख रुपयाची असते. मग आता त्यांनी ह्या शुल्क मर्यादेचं 100% उल्लंघन केलं. बरं, शुल्क मर्यादेचं उल्लंघन केलं, आता त्यांना समजा 12.5 लाखाच्या आत जर वाहन खरेदी करायचं होतं, समजा खरेदी करायचं असतं, तर त्यांना शासनाने त्या गाडीसाठी निधी मंजूर करून दिला असता. आता 12 लाख पेक्षा तिपटीनं गाडी त्यांनी विकत घेतली म्हणल्यावर शासनाने त्यांना 100% निधी दिला नसेल. म्हणून असे वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. म्हणून मी काय केलं, विद्यापीठामध्ये माहितीच्या अधिकारात काही माहिती मागवली या गाडीच्या संदर्भात, की त्यांनी गाडीचे मला कागद पाहिजे होते, बिल पाहिजे होते, परत गाडीसाठी त्यांनी निधी कुठला वापरला, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना मागितल्या. तर त्या माहितीच्या अधिकारामध्ये मला खूप छान माहिती मिळाली आणि इंटरेस्टिंग माहिती आहे. या माहितीच्या अधिकारावर मी फार ह्याच्यापर्यंत राज्यपालांपर्यंत निवेदन पाठवलेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषी मंत्रालय, परत उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय, या सगळ्यांना मी निवेदन पाठवले. बघू काय होतंय, त्यांची चौकशी लागते का नाही. तर चौकशी व्हावी. चौकशी झाल्यानंतर 100% ह्याच्यामध्ये कुलगुरू दोषी आढळणार आहेत. कारण त्यांनी, आता मी तुमच्या समोरचे पाडा वाचून दाखवणार आहे, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी नियमाच्या बाहेर केल्यात, पदाचा गैरवापर करून केला. आता तुम्हाला सांगतो, 17 सप्टेंबर 2025 ला शासन निर्णय एक निर्गमित झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. या 17 सप्टेंबर 2025 शासन निर्णयानुसार कुलगुरू यांना 12.5 लाख रुपये किमतीपेक्षा जास्त गाडी खरेदी करण्याचा अधिकार नाही. आणि ह्यांनी टोयोटा फॉर्च्युनर गाडी घेतली म्हणजे त्यांनी 100% ह्या शुल्क मर्यादेचं उल्लंघन केले. त्याच्यात त्यांनी काय केलं, 26 एप्रिल 2023 रोजी 26 एप्रिल 2023 रोजी त्यांनी टोयोटा फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. त्या गाडीची किंमत आहे 40 लाख रुपये. तुम्ही तारीख लक्षात ठेवा, 26 एप्रिल 2023 रोजी. आता 26 एप्रिल 2023 रोजी त्यांनी 40 लाख रुपये किमतीची गाडी खरेदी केली, म्हणजे त्यांनी ह्याच्यामध्ये 100% काही ना काहीतरी घोळ केलाय. कारण त्यांना 12.5 लाखाच्या आत गाडी खरेदी करायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना हे 40 लाख रुपयाचा निधी सुद्धा त्यांना तेडी उंगली केल्याशिवाय निधी त्यांना जमा झालाच नसेल, असं माझं मत झालं. म्हणून मी ह्या गोष्टीमध्ये थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. आता त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, 26 एप्रिलला जर गाडी खरेदी केली 23 मध्ये, त्याच्यानंतर त्यांच्या ही चूक आपण केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ही चूक दुरुस्त करण्यासाठी म्हणा किंवा ह्या चुकीवर पांघरून टाकण्यासाठी त्यांनी 15 मे 2023 रोजी विद्यापीठाचे जे संचालक संशोधन संचालक आहेत, त्यांच्या ऑफिसनं काय केलं की एक आदेश निर्गमित केला. त्यात त्यांनी 34,30,323 रुपयांचा निधी ह्या गाडीसाठी उपलब्ध करून दिला असं सांगितलंय. तर हा निधी त्यांनी चाचणी उत्पादन शुल्क, पुढे एकदा सांगतो, हा निधी त्यांनी चाचणी उत्पादन शुल्क या शीर्षाखाली ह्या गाडीसाठी निधी उपलब्ध करून दिला. आता हा निधी जो आहे विद्यापीठाला संशोधन करण्यासाठी आलेला होता. ह्या निधीचा जर वापर त्यांनी संशोधन करण्यासाठी केला असतं, ते विद्यापीठ आपलं इकडे तुळजापूर पर्यंत, संभाजीनगर पर्यंत, इकडे नांदेड जिल्हा खूप दूरपर्यंत पसरलेला आहे आणि तिथपर्यंतच्या शेतकऱ्यांना ह्या संशोधनामुळे फायदा झाला असता. तर त्यांनी हा गैरप्रकार तर केलाच आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की हा निधी घेतला, म्हणजे एक चूक पहिली काय केली त्यांनी, 26 एप्रिल 2023 ला गाडी खरेदी केली. दुसरी चूक काय केली त्यांनी, 15 मे 2023 रोजी की संचालक संशोधनचा आदेश असा निर्गमित केला आणि त्या संशोधनासाठी आलेल्या निधींनी गाडीसाठी वापरला. तिसरी चूक काय केली त्यांनी, 31 ऑगस्ट 2023 रोजी एक विद्यापीठाची कार्यकारी परिषदेचा त्यांनी ठराव मंजूर करून घेतला. हा ठराव कधी घेतला, 31 ऑगस्ट 2023 ला. म्हणजे एप्रिल आणि 23 मध्ये 4 महिन्याचा अंतर आहे, 4-5 महिन्याचा आपण पकडू शकतो. 5 महिन्यानंतर त्यांनी ठराव पारित केला की कुलगुरूंना अशा करता अशी गाडी आपण
गाडी घेऊन देऊ. आणि किती किमतीची? त्या ठरावामध्ये गाडीची किंमत आहे 40,83,464 रुपये. तर ह्या अशा तुम्हाला तारखा ह्याच्यासाठी सांगितल्या की त्यांनी खरेदी आधी केली आली. त्याची खरेदी केल्यानंतर त्यांनी निधी उपलब्ध करून घेतला. निधी जर त्यांनी नंतर उपलब्ध करून दिला असेल तर खरेदी कोणत्या पैशाने केली, कारण खरेदी तर रोख आहे, त्या प्रकारचे माझ्याकडे तसे बिलं पण आहेत. तर निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. बरं, निधी उपलब्ध करून दिला तर दिला, आणि त्यांनी काय केलंय, कार्यकारी परिषदेचा ठराव घेतला 4-5 महिन्यानंतर. तर तुम्ही हे किती मोठा गोलमाल आहे विद्यापीठाचा बघा. आता मी हे सगळे कागद माझ्याकडे जे आलेले आहेत मी ते स्कॅन करून तसं निवेदन टाईप केले. निवेदनासाठी मी त्या निवेदन ह्या सगळ्या माहितीच्या अधिकारात मला माहिती मिळाली, त्या माहितीचा मी संदर्भ दिलेला आहे. बघू आता, हे खूप मोठा राक्षस आहे विद्यापीठ, म्हणजे विद्यापीठातले कुलगुरू जे आहेत हे खूप मोठा राक्षस आहे. आणि ह्यांना कोणीतरी जा विचारला पाहिजे, म्हणून मी हा प्रयत्न करतोय, आमचा पक्ष हा प्रयत्न करतोय. बघू आता आम्हाला ह्याच्यामध्ये कुठपत यश मिळते. तर आम्ही आता हे संघर्ष, तर ह्या कुलगुरूंची चौकशी व्हावी आणि ह्या गाडीसाठी वापरलेला जो निधी आहे संशोधनाचा, तो परत ह्या आपले संशोधन संचालक आहेत ह्यांना ह्या कुलगुरूच्या संपत्तीतून वसूल करून हा निधी संशोधनासाठी जो वापरलाय त्या संशोधन डिपार्टमेंटला मिळावा, ह्यासाठी आमचा संघर्ष असणार आहे. आणि बघू कितपत आम्हाला यश येते. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.